नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत पुष्कळ पुण्य संपादावे, विशाखा उपासिकेची कथा. विशाखा उपासिका भद्दीय नगरातील धनंजय सेठ यांची मुलगी होती. तिने 7 वर्षाच्या अवस्थेतच शास्त्याचा म्हणजेच बुद्धाचा धम्म उपदेश ऐकून श्रोतापत्ती फल प्राप्त केले होते. पुढे काही वर्षांनी तिचे वडील महाराज प्रसेनजीत यांच्या आग्रहामुळे साकेत येथे वास्तव्यास आले. याच विशाखा उपासिकेचा श्रावस्ती मिगार श्रेष्ठी पुत्र पुण्यवर्धन कुमार याच्याशी विवाह झाला. विशाखेची भगवान बुद्ध आणि भिक्षू संघावर अगाध श्रद्धा होती, परंतु तिच्या पतीची निगंठावर. काही दिवसांनी विशाखेच्या प्रयत्नाने मिगार सेठ आणि पुण्यवर्धन बुद्धाचे परम शिष्य झाले. विशाखेने दुर्मिळ जन्माचे महत्त्व जाणून 27 करोड सुवर्ण मुद्रा खर्च करून पूर्वाराम विहार बांधून तथागत आणि भिक्षू संघास दान दिले. एके दिवशी ती स्वतः केलेल्या दान आणि पुण्यकर्माचे अनुस्मरण करताना उद्दान प्रीतिवाक्य म्हणाली. हे भिक्षूंनी ऐकले आणि ते भगवंताला म्हणाले, म्हणते विशाखा गीत गात होती. भगवंत म्हणाले, भिक्षूंनो, विशाखा गीत गात नव्हती, तिने उद्दान म्हटले. पुढे धम्म उपदेश करताना, भिक्षूंनो, जसा चतुर्मालाकार नाना प्रकारच्या पुष्पराशीपासून नाना प्रकारच्या माला तयार करतो, असेच विशाखेचे चित्त नाना प्रकारचे पुण्यकार्य करण्याकडे वळले आहे. त्यानंतर ही गाथा म्हणाली. एथापि पुप्परा सिंहा कैरा माला गुणे बहु एवं जातेन मच्चन कत्तबं कुसलं बहु. अर्थ, ज्याप्रमाणे फुलाच्या राशीतून पुष्कळ पुष्पमाल तयार होतात, त्याचप्रमाणे जन्मास आलेल्या मर्त्याने पुष्कळ पुण्य संपादन करावे. सार, कुशल कर्म करीत राहावे. यापुढे आपण पाहणार आहोत शील सुगंध उत्तम आहे. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.